इराण अमेरिका संघर्षाचा भारताला फटका. होर्मुझ सामुद्रधुनीत 2 भारतीय जहाजांवर गोळीबार. भारतानं इराणच्या राजदूतांना बोलावून सुनावलं. नाशिकमध्ये आता गजवाय हिंदची धक्कादायक घटना. तंजीर इनामदारला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. धर्मांतर करण्यासाठी तरुणीवर दबाव आणल्याचा आरोप. माफी मागा अन्यथा जनआंदोलन उभारू. वारकरी बैठकीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इशारा. विकास लवांडेंनी जाहीर केलेल्या यादीनंतर वारकरी आक्रमक. नाशिक धर्मांतर प्रकरणी आयटी कंपन्या रडारवर. डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती. सर्व आरोपींचे मोबाईल क्लोनिंग. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा तडाखा. वाशिममध्ये उष्माघातामुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. अनेक जिल्ह्यात पारा 40 पार. राज्यात पुढील 3 दिवस पाऊस. गारपिटीचा इशारा. घाट परिसर खान्देशमध्ये पावसाचा अंदाज. मराठवाडा विदर्भातील काही भागात पावसाचा इशारा. मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता. रत्नागिरीला अवकाळी पावसाचा तडाखा. पावसाचा आंबा आणि काजू बागांना फटका. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्याही घटना. नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचे ढग. मंगळवारपर्यंत हवामान विभागाचा येलो अलर्ट. नाशिकचा पारा 39 अंशांवर. मालेगावात पारा 40 पार. बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका. मराठवाडा खानदेशात पावसाची शक्यता. 20 ते 22 एप्रिल दरम्यान पावसाचा इशारा. विजांच्या कडकडाटासह गारपिटीची शक्यता. पुणे संभाजीनगर विभागात पावसाचा अंदाज. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट. वाशिममध्ये पारा 44 अंशांवर. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 11 दरम्यान शाळा भरवण्याचे आदेश. हार्बर पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर सकाळी 10:33 ते दुपारी 3:49 दरम्यान मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज आणि गोरेगाव दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. ठाणे ते डोंबिवली दरम्यान ब्लॉक. ठाकुर्ली कोपर दरम्यान लोकल सेवा बंद. प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास. 11,000 आंब्यांचा गणरायाला नैवेद्य. हापूस आंब्याच्या हंगामातील विक्रमी आवक. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हापूसची आवक. मुंबई एपीएमसीमध्ये 94,000 पेट्या दाखल. ग्राहकांना गोडवा चाखण्याची संधी मिळणार. 3.5 मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा आज सण. सोनं चांदी खरेदीसाठी नागरिकांचा कल. युद्धामुळे सोनं चांदीच्या दरात वाढ. ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार. खानदेशामध्ये आखाजीची धूम. आखाजीला आमरस आणि पुरणपोळीचा बेत. सोनं आणि आंबे खरेदीचा उत्साह. युद्धाचा परिणाम भारतातील रासायनिक खतांच्या आयातीवर. देशामध्ये खतांच्या किमती मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. मैत्रीच्या जाळ्यात ओढून मुलीवर अत्याचार. आरोपी तरुणाला पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास. मुंबई गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकणार. माणगाव इंदापूर बायपास कामात अडथळे. कोकण रेल्वेचं सिग्नल. विद्युत खांबांचा खोडा. खासदार सुनील तटकरेंनी घेतली गडकरींची भेट.